महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय? लैंगिक अत्याचाराची प्रकरणं वाढतायत, बालकही सुरक्षित नाहीत अशी स्थिती. नसरापूर घटनेचा तपास एसआयटीकडे. एसआयटीमध्ये एकूण 6 जणांचा समावेश, 2 महिला अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश. नसरापूरच्या नराधमाचा कोर्टात संतापजनक दावा. किरकोळ हाणामारीच्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा. बचावासाठी आरोपी भीमराव कांबळेनं केलाय दावा. कोणत्याही राजकारण्यांनी आम्हाला भेटू नये, नसरापुरातील पीडित मुलीच्या वडिलांची मागणी. नराधमाला फाशी होईपर्यंत भेटू नका, न्याय द्या, स्पष्ट केली भूमिका. नराधमाला यमसदनी पाठवण्याचा प्रयत्न सरकार करेल. गृहमंत्री फडणवीसांचं आश्वासन. प्रकरण लवकर मार्गी लावणार असल्याची सुद्धा दिली माहिती. नसरापूर प्रकरणावर अमित ठाकरे यांची फेसबुक पोस्ट. आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार आहे का? मनसे नेते अमित ठाकरे यांचा सरकारला सवाल. नसरापूर प्रकरणामध्ये सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात. आरोपीच सरकार आहे. संजय राऊत संतापले. राज्याचे गृहमंत्रीच आरोपी असल्याची केली टीका. नसरापुरातल्या अत्याचारानंतर भोर राजगड तालुका बंद. आरोपीला फाशी देण्याची नागरिकांची मागणी. चिमुरडीला न्याय देण्यासाठी भोर राजगड तालुका बंदची हाक. नसरापुरातील घटनेला सरकारनं गांभीर्यानं घ्यावं. गृहमंत्र्यांनी कडक कारवाई करावी. सतेज पाटील यांची मागणी. नसरापुरातील पीडित चिमुरडीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये करण्यात आला अंत्यविधी. नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, कुटुंबियांची मागणी. चाकणमध्ये 11 वर्षीय मुलीचा विनयभंग. अरुण मिश्रा असं नराधमाचं नाव. घराच्या कंपाऊंडमध्ये जाऊन अत्याचाराचा प्रयत्न. उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी. बाळासाहेबांच्या स्मारकाची 2ऱ्या टप्प्यातील कामांची केली पाहणी. शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. बच्चू कडू यांनी केला निर्धार. ऐऱ्यागैऱ्या नेत्याला नाही, शिंदेंना स्वीकारलेलं आहे कडूंचं विधान. भंडाऱ्यामध्ये नाना पटोले यांच्यावर पैशांचा वर्षाव. चाहता पैशांचा वर्षाव करतानाचा व्हिडिओ व्हायरल. छत्रपती संभाजीनगरमध्ये हत्येचा थरार. मुकुंदवाडी हत्या प्रकरणाच्या व्हिडिओनं संभाजीनगर हादरलं. पोलिसांकडून 2 आरोपींना अटक. सिडकोच्या 18,876 घरांची सोडत लांबणीवर. सोडत पुढे ढकलल्यामुळे फॉर्म भरणारे ग्राहक आर्थिक संकटात. सिडकोनं सोडत काढावी, अन्यथा पैसे परत करावेत, ग्राहकांची मागणी. नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये आंब्यांवर घातक रसायनांची फवारणी. कृत्रिमरित्या आंबा पिकवल्याचा धक्कादायक प्रकार. अन्न आणि औषध विभागाकडून आंबे व्यापारावर कारवाई. नागपूरमध्ये उष्माघातानं 3घांचा मृत्यू झाल्याचा संशय. 3घही बेशुद्ध अवस्थेत आढळले. जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर बुलढाण्यामध्ये पालकमंत्र्यांना जाग. 1.5 वर्षापासून बंद असलेल्या एमआरआय युनिटचं केलं लोकार्पण. गेल्या 1.5 वर्षांपासून रुग्णांना धरलं होतं वेठीस. बीड जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई. 1 किलोमीटरपर्यंत पेट्रोल पंपांच्या रांगा. शेती मशागतीची कामं सुद्धा खोळंबली. हिंगोलीत डिझेलचा तुटवडा. शेतकऱ्यांना चिंता. सरकारनं मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. इराणला टोल दिला तर खैर नाही. अमेरिकेचा जगाला सज्जड दम. सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार. वांगणीमध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग. लाखो रुपयांचं फर्निचर भस्मसात. आसपासच्या इमारतींना सुद्धा आगीची झळ.
पाण्याच्या टाकीवर चढून रील बनवणं महागात पडलं. एका मुलाचा मृत्यू, 2 जखमी, दोघांना वाचवण्यात यश. उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगरमधली घटना. दिल्लीतल्या विवेक विहारमध्ये अग्नितांडव, 9 जणांचा मृत्यू. 4 मजली इमारतीला लागली होती भीषण आग. देश विदेशातल्या पर्यटकांची तळकोकणात गर्दी, पर्यटकांनी लुटला जलक्रीडांचा आनंद.